आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजची पूर्ण कटिंग बघणार आहोत। त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता व्हिडिओला सुरुवात करूया कटिंगच्या। नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक फोटक्स ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत 30 साईजची। तर व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी बघा आपण कुठले कुठले माप लागणार आहेत। इथं बघा म्हणजे अंगावरून माप घेतलेलं आहे तुम्ही बॉडीवरून। इथं पूर्ण उंची घ्यायची आहे, जी आपली असेल पूर्ण उंची ती घ्यायची आहे। इथं पूर्ण उंची म्हणजे हाईट कमी असल्यामुळे 11.5 इंच आहे। छाती आहे 30 आहे, कमर आहे ते 26 इंच आहे आपलं, आणि बाई म्हणजे लांबी आहे ती आहे 4 इंच। पुढचा गळा आहे 5 इंचाचा, आणि दंडघेर म्हणजे बाई घेर आहे 9.5 इंचाचा, आणि पाठीमागच्या गळ्याची जी पट्टी आहे तशी मोजदा असते 5.5 इंच। एवढे आपले माप लागणार आहेत। बघून घ्या, इथं कुठल्या पण साईजचं या मेथडने तुम्ही करू शकता। तर तुम्हाला दाखवते मी। या ठिकाणी बघा आपण पूर्ण उंची टाकून देऊ। पूर्ण उंची आपली 11.5 इंच आहे, 11.5 इंच आहेत आपण। म्हणजे बघा 1 इंच आपण जास्त घ्यायचं आहे, म्हणजे 12.5 इंच घ्यायचं आहे। बघा या ठिकाणी 12.5 इंच आपण टाकून घेतला आहे। आता या ठिकाणी आपण टाकायचं आहे शोल्डर। आपलं 2चा गळा आहे आणि 3चं शोल्डर आहे, म्हणजे आपण टोटल 5 इंच घ्यायचं आहे। बघा इथं 5 इंचावरती हे करून घेतला आहे आपण। आता या ठिकाणी आपल्याला 5 इंच मुंडा घ्यायचा आहे। बघा इथं 5 इंचावरती मुंडा घेतला आहे। आता इथं टाकायचं आहे आपण छातीचा 4था भाग टाकायचा आहे। तर आपली छाती आहे 30 इंचाची, 4था भाग येतो 7.5 इंच येत आहे। या ठिकाणी आपण शिलाई मार्जिन घ्यायचं आहे 1.5 इंच। या पद्धतीने बघायचं आपण असं आखून देऊ। आता या ठिकाणी आपलं कमर आहे 26 इंच। बघा इथं 6.5 इंच। इथून आपण पुढे घ्यायचं आहे 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, कारण 1 इंच आपलं टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन जातं। बघा जेवढं वरती आलं तेवढं आपलं खालती पण आलं आहे। या पद्धतीने आपलं हे झालेलं आहे। बघा आता इथं काय आपण बघा एक टाकायचं आहे 1.5 इंचावरती, एक टाकायचं आहे 1 इंचावरती। अशा आपल्याला बघा मुंड्यामध्ये शेप देऊन घ्यायचे आहेत। बघा या पद्धतीने बघा। आता पाठीमागचा गळा जो आपला आहे तो आपला आहे इथं बघा 5.5 इंचाची पट्टी आहे। आपण इथं 6 इंच घेऊ, म्हणजे आपला गळा जो आहे तो 6.5 इंचाचा आहे। इथं आपण 2.25 घेऊ, कारण जास्त टिप नाही लागत त्यांना। वरती 2 आहे। या पद्धतीने आपली पाठीमागच्या भागाची कटिंग झाली आहे। आपण कटिंग करून घेऊ। आता बघा हा भाग उचलायचा आहे आपल्याला, या पद्धतीने ठेवायचा। तर ठेवताना बघा आपण इथं खाली करायचं आहे 1 इंच आहेत ना, 1 इंच आपण इथं जास्त घ्यायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता इथे 1 इंच मी जास्त घेतलेलं आहे खालच्या साईडला। वरती आपण आहे तसं टाकून घ्यायचं आहे बघा इथं मुंड्यामध्ये। आता इथं काय कसं आहे, इथं सुद्धा आपल्याला 1 इंच बघा एक्स्ट्रा घ्यायचं आहे। या पद्धतीने आता इथं बघा आपला 1/2 इंच आपण पुढचा भाग आहे आपण थोडासा डाऊन करून घ्यायचा, म्हणजे कमी करून घ्यायचं। बघा इथं आता याचा पुढचा गळा आपला किती आहे 5 इंचाचा आहे। वरती बघा 2 इंचावरती आणि पुढं 5 इंचावरती, वाढवायचं वगैरे काहीच नाही। थोडस इथं बघा पुढचं थोडसा हे करू आपण। या पद्धतीने आपला राऊंड शेप देऊन घ्यायचा याला। बघा आता इथे राऊंड शेप झाला आहे। आता इथं पुढे आपल्याला बघा इथं 3 घ्यायचं आहे।
आणि इथं सुद्धा बघा आपण 3 इंचावरती हे करून घेतलं आहे. आता हे आहे आपल्याला बघा इथं सरळ रेषा आपण घ्यायची आहे. आता इथं आपल्याला अर्धा इंचावरती असा बघा योगपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आकार देऊन घेतला. आता इथून बघा आपल्याला इथे 3.25 वरती एक हे करायचं आहे. इथे एक निशाण लावायचं आहे बघा इथं. आणि इथं आपण वरती 2 इंचाचा टक्स घ्यायचा आहे उभा. इथं अर्धा इंच आणि इथं अर्धा इंच करू बघा इथं अर्धा इंच आणि इथं अर्धा इंच आपण 8 टक्स हे करून घ्यायचं आहे बघा. आता इथून आपल्याला 1.5 इंचावरती एक खूण करून घ्यायची आहे. आणि इथून आपल्याला 1.5 इंच सोडायचं आहे बघा. या पद्धतीने आपल्याला बघा अर्धा इंचाला पण कमी आपण असे टक्स घ्यायचे आहे. एकदम कमी घ्यायचे आहे बघा या पद्धतीने. आता इथून आपण परत मग दाखवते. इथून आपल्याला 1.5 इंच अंतर सोडायचं आहे. इथे येतो बघा 1.5 इंचावरती. आता हा काकीतला पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने. इथं पण टक्स घ्यायचा आहे. आता इथून सुद्धा आपल्याला बघा 1.5 इंचावरती अर्धा इंचाला कमी फक्त 2 टक्स आपल्याला एक टक्सचे पॉईंट घ्यायचा आहे. फक्त आपला हा पॉईंट थोडासा मोठा राहील या पद्धतीने बघा. व्यवस्थित दिसतं तुम्हाला. या पद्धतीने आपली कटिंग करून घेऊ आपण. खूप सोपी पद्धत आहे ब्लाऊज कटिंगची. आता बघा हा पुढचा गळा आपण पुढचा गळा तुमच्या आवडीचा तुम्ही कमी जास्त करू शकते. आता टक्स गेल्यामुळे काय ना आपलं इथं योगपट्टी आहेत ना ती 1 इंचाने इथं कमी होईल. म्हणजे इथं टक्स घेतल्यानंतर बघा अशी हे आपले हे एक्स्ट्रा दाखवून नंतर कट करून टाकायचं आहे. तर आपण इथं बघा असे हे देऊन घ्यायचे आहे. नॉच देऊन घ्यायचे आहे. म्हणजे आपल्याला दोन्ही पण भाग आपले सारखेच होतात तयार. या पद्धतीने बघा ठेवून घ्यायचं आहे. याच्यावरती आपण सुद्धा घेऊ शकतो बघा असं या पद्धतीने आपण. म्हणजे आपल्याला समजतं व आपले हे कुठं आहेत ते. पुढचे भाग पण कट झाले. पाठीमागचा भाग पण कट झाला. आता आपली राहील आहे बाई. बाईसाठी बघितलं आपण आता बाई आपली आहेत बाई 4 इंचची आहे. साधा ब्लाऊज आहे. आपण 6 इंच घेऊ बघा. इथं 6 इंचावरती खूण करायचे आहे. आणि टाकायचं आहे बघा 7.5 आपली छाती आहे. तर 7.5 इंच इथं बॉक्स तयार करून घ्यायचा. इथं शिलाई मारीचा तुमचं 2 इंच जर असताना तुम्ही इथं अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे. तर इथून आपण बघा 2.5 इंचावरती कॅप हाईट घेऊ. आता बघा आपल्याला इथून आणि इथून बघा हा भाग जोडून घ्यायचा आहे. आता इथं आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे. सॉरी तुम्हाला दाखवते. इथं दंडगीर आहे 4.25 इंच बघा. आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे. इथं हे आपल्याला बघा असं जोडून घ्यायचं आहे. आता इथून बघा 2 इंचावरती आपल्याला इथं मध्य काढायचं. याचा इथं मध्य येतं बघा आपला.
इथून बघा असा शेप देऊन घ्यायचा बघा आपल्याला. या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा. शेप देऊन घेतल्यानंतर आपण करायचं आहे इथून आपल्याला पुढचा शेप देऊन घ्यायचा बघा या पद्धतीने. आपल्या इथून आहेत ना, इथून असं आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे अर्धा इंच. या पद्धतीने बघा आपली बाई कटिंग सुरू झाली आहे. तुम्हाला हा कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथं पाठीमागचा गळा सुद्धा आपण कट करून घेऊ बघा. हा पाठीमागचा भाग आहे. ही बघा आपली बाई. गळ्याचा भाग आणि ही आहे योगपट्टी. बघा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कटिंगचा नक्की सांगा. एवढ्या कापडामध्ये बघा आपल्याला इथं आपण डबलची पट्टी काढून घेऊ. म्हणजे योगपट्टी आहे ती डबलची काढून घेणार आहोत. एवढा सारा कापड उरला आहे ते आपण पायपिंग साठी वापर करणार आहोत. बघा पायपिंग तुम्हाला दाखला आहे तिरकस मध्ये आपण कट करायचं आहे. असे उरेक मध्ये बघा या अशा कापडामध्ये कट करायचे. असे सरळ कट करायचे नाही, असे तिरकस मध्ये कट करून घ्यायचे आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.
या ठिकाणी आपण फिटिंग घेणार आहे ब्लाऊजचा. आता फिटिंगचं माप टाकणार आहोत. या ठिकाणी आपण बघा एकदम परफेक्ट फिटिंग कशी करायची ते पण याच्यामध्ये बघणार आहोत व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा. बघा इथं शिलाई देऊन झाली आहे तिथं. आता या ठिकाणी बघा आपला एवढा दंड घेरा इथं अर्ध टाकायचं आहे. बघा 5.5 वरती टाकता आहे दंड घेत. आपण चौथा भाग टाकायचा आहे आणि याकडून आपण कमर मोजून घ्यायचं आहे. बघा जेवढं आपल्या कमर असेल आणि जेवढं एक्स्ट्रा होईल ना त्याचं आपण बघा 4 भाग करायचे आहेत. बघा यापर्यंत 1 इंच आपण फक्त मग असं करण्याचं तुम्ही चौथा भाग टाकून केलं तरी पण चालतं. हे बघा एकदम परफेक्ट अशी आपली सरळ शिलाई येते. आता इथं बघा 1 इंच आपण 6 इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे. थोडंसं बघा आपण फोल्डिंगमध्ये गेलं आहे. आपण फक्त 1 इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथं कापड थोडंसं कमी वाटतं असेल. त्यामुळे तुम्हाला शिलाई मार्जिन जास्त पाहिजे असेल तर तुम्ही 2 इंच घेऊ शकता. इथं पण चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला छातीचा. या पद्धतीने आपली बघा परफेक्ट अशी ब्लाऊजची फिटिंग होते. आणि 27, 28 जे कमर असेल आणि जेवढं पुढं आपलं उरण ना त्याचे आपण 4 भाग करायचे या पद्धतीने. आणि जेवढं उरण ना तेवढं याच्यावरती निशाण लावून आपलं शिलाईची टिपा मारून घ्यायच्या आहेत. खूप सोपी पद्धत आहे. चौथा भाग 3रा भाग करायची पण गरज येत नाही. फक्त व्यवस्थित कमर मोडून घ्यायचं आणि उरलेल्या भागाचे 4 भाग करायचे. आणि 1 भागाचं निशाण लावून सुद्धा त्याला 4 इंच जर उरलं आपलं तर 1 इंच आपल्याला येतो बघा. आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता याचे पॉईंट किती सुंदर आले आहेत. काखेतले एकदम तंतोतंत आले आहेत. या पद्धतीने नक्की फिटिंग करा ब्लाऊजची. याची फिनिशिंग पण बघू शकता. ब्लाऊज पीस तर एकदम हलका होता. खूप साधा क्वालिटीचा ब्लाऊज पीस होता पण तरी पण फिनिशिंग खूप छान आली. तर आपण पायपिंग करून घेऊ याची. तर या ठिकाणी बघा ब्लाऊजच्या पट्ट्या मी कट करून घेते उरेमध्ये. इथे बघा ब्लाऊजची पट्टी कट करून घेतली आहे. सुरुवातीला थोडंसं फोल्ड करायचं आणि अर्धा इंचाला पण आपण कमी कापड पकडून ना एकदम पूर्ण राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे गळ्याला. त्याला हलकीशी पायपिंग खेचून लावायची कारण एकदम जर लूज जर लावली ना गळा पण उतरतो. त्याच्यामुळे थोडीशी हलकी खेचून घ्यायची पायपिंग व्यवस्थित जोडून घ्यायची. आता एक्स्ट्राची पाईप नाही ती दामून थोडीशी कट करायची आपण अर्धा इंच बघा आणि फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची. व्यवस्थित लॉक शिलाई करायची. नंतर बघा उरलेला कापड आहे तो आपण या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे. इथे आपण पट्टी जास्त मोठी घ्यायची नाही. जास्त पट्टी जर मोठी झाली तर मध्ये गळ्याची जी पट्टी आहे ती बाजूच्या साईडनी पलटी होते. त्याच्यामुळं 1.25 इंच जर पट्टी घेतली ती एकदम व्यवस्थित परफेक्टमध्ये बसते. आता या ठिकाणी बघा तुम्ही जर नवीन शिकणारे असेल तर तुम्ही याला खाचे वगैरे मारून घ्या. पण या ठिकाणी बघा आमची पायपिंग वगैरे काय पलटी होत नाही. त्याच्यामुळे डायरेक्ट आम्ही करून घेतो. व्यवस्थित पकडून बघा अशी कापड आजच्या साईडने फोल्ड करायचा. पायपिंगमध्ये आपण जेवढी जाड किंवा बारीक पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पायपिंगची ही घेऊ शकता. आणि जो आपला खाचा असतो बघा जॉईंटचा जो खाचा असतो पायपिंगसाठी के आपण अगोदर कापड हे केलेलं फोल्डिंग केल्यानंतर आपल्याला सुईचं जे टोक आहे शिलाई आहे ती आपली ती खाच्यामध्ये आली पाहिजे. त्याच्यामुळे पायपिंग एकदम व्यवस्थित बसली जाते. बघा या ठिकाणी आपली पायपिंग पण झाली आहे तयार. लगेच तुम्हाला जवळून दाखवते कशी पायपिंग झाली आपली. हे बघा किती सुंदर अशी परफेक्ट पायपिंग झाली आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कटिंगचा स्टिचिंगचा दोन्ही पण व्हिडिओ एकाच याच्यामध्ये अपलोड केलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी ब्लाऊजची फिनिशिंग बघू शकता. गळे वगैरे किती सुंदर आले आहेत. डायरेक्ट कापडावरती आपण याची कटिंग केली आहेत पेपर पॅटर्न वगैरे न काढता. पाठी मागून पण बघू शकता. तुम्ही कुठल्या पण साईजचा ब्लाऊज बनवू शकता बघा. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर नवीन असेल चॅनलवरती तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.